महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला न शोभणारं वर्तन सोमवारी विधानसभेच्या सभागृहात घडलं। विरोधी पक्षनेते असं मोठं पद भूषवणाऱ्या अंबादास दानवे यांनी सभागृहात अशोभनीय वर्तन केलं आणि त्या वर्तनाबद्दल त्यांनी कुठेही दिलगिरी व्यक्त केली नाही। मात्र दानवेंच्या या वागण्याची शिक्षा पक्षप्रमुख या नात्यानं उद्धव ठाकरेंना भोगावी लागली आणि सभागृहात भान सोडून वागणाऱ्या दानवेंसाठी उद्धव ठाकरेंना कदाचित इतिहासात पहिल्यांदाच जनतेची माफी मागावी लागली। अखेर शेवटी 2 दिवसांनंतर दानवेंना जाग आली आणि एक पत्र लिहून त्यांनी आपली दिलगिरी व्यक्त केली। काय आहे हे प्रकरण आणि उद्धव ठाकरेंनाच का माफी मागावी लागली, या सगळ्याचा वेध घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह। सोमवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची जीभ घसरली आणि त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली। ते प्रकरण सभागृहात तर गाजलंच, पण बाहेरही त्या प्रकरणाची चांगलीच चर्चा झाली। सत्ताधाऱ्यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी केली आणि उपसभापतींनी त्यांचं 5 दिवसासाठी अखेर निलंबनही केलं। एवढं सगळं झालं तरी अंबादास दानवे मात्र सभागृहातील आपल्या वक्तव्याचं आणि वागणुकीचं समर्थनच करताना दिसले। सभागृहात होतो म्हणून एवढंच झालं, सभागृहाच्या बाहेर असतो तर नक्कीच काहीतरी वेगळं झालं असतं, असं दानवे पत्रकारांशी बोलताना म्हणाले। त्यांच्या या वागणुकीबाबत त्यांना कोठेही पश्चाताप झाला नाही किंवा त्यांनी तो व्यक्तही केला नाही, अशीच एकूण त्यांची भूमिका राहिली। मात्र घटना घडल्यावर सर्वत्र टीका झाल्यावर अखेर 2 दिवसांनी त्यांनी पत्र लिहून आपली दिलगिरी व्यक्त केली। मात्र या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेत उद्धव ठाकरे अखेर समोर आले आणि त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना मी समस्त माता भगिनींची माफी मागतो असं म्हणत अंबादास दानवे यांच्या चुकीची माफी मागितली। विरोधी पक्ष नेत्याच्या एका बेछूट विधानामुळे कदाचित राजकारणाच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झालं असेल की एखाद्या पक्षप्रमुखाला माफी मागावी लागली असेल। येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि त्या काळात जर ठाकरे गटाच्या नेत्यांचं वागणं असंच राहिलं तर ही उद्धव ठाकरेंसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे। कारण विरोधी पक्षनेता हे पद जबाबदारीचं असतं, सभागृहातील विरोधी पक्षाचा तो आवाज असतो। मात्र ज्यावेळी अशा मोठ्या पदावर असताना जेव्हा नेते मंडळी भान सोडून वागतात त्यावेळी मात्र पक्षाच्या प्रमुखाला त्याला तोंड द्यावं लागतं आणि तीच भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली दिसली। मात्र या सगळ्या प्रसंगातून अंबादास दानवे काही शिकणार का? प्रसार माध्यमांसमोर जरी उद्धव ठाकरेंनी मनाचा मोठेपणा दाखवत माफी मागितली असली तरी अंबादास दानवे यांना उद्धव ठाकरे समज देणार का, हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे कमेंट नक्की करा। धन्यवाद।